नमस्कार, मी प्रवीण कांबळे, महाराष्ट्र न्यूज ऑनलाईन नेटवर्कमध्ये व तसेच यश वार्तापत्रामध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करतो। मीरा भाईंदर शहरातील हाटकेश परिसर आणि या हाटकेश परिसरामध्ये मी उभा आहे। मीरा भाईंदर शहरामध्ये कार्यरत असलेले शिवसेना युवा सेना, ज्या युवा सेनेच्या माध्यमातून मीरा भाईंदर शहरामध्ये मोठ्या दिमाखाने विविध मुद्दे जनतेसमोर व तसेच प्रशासनासमोर मांडून जनतेला न्याय मिळवून देण्याचं काम करत असताना मीरा भाईंदर शहरातील हाटकेश परिसरामध्ये झेप्टो नावाची जी ऑनलाईन क्विक सर्व्हिस देणारी जी कंपनी आहे, त्या कंपनीचा वेअर हाऊसचा या ठिकाणी मुद्दा समोर आलेला आहे। पाहूया या मुद्द्यावरती निखिल तावडे काय सांगत आहेत या विषयावर। काय सांगाल निखिलजी, आज तुम्ही एक पत्र दिलेलं आहे, काय विषय आहे? खरं तर गेल्या 9-10 तारखेपासून गेल्या महिन्याच्या जुलैच्या हे सगळं झेप्टोचं प्रकरण आमच्या हाताशी आलेलं आणि त्याची शहानिशा केली युवासेनेने। सर्व एफडीएच्या अधिकाऱ्यांना त्याबाबत तक्रार दिली, पोलीस स्टेशनलाही तक्रार दिली, परंतु योग्य प्रकारे जो न्याय भेटत नव्हता आणि त्याच्यानंतरही आम्हाला न्याय न भेटून आम्हाला एक त्या अधिकाऱ्यांची भेट हवी होती, जेणेकरून त्या अधिकाऱ्यांना आम्हाला खुलासा करता आला असता की त्या झेप्टोच्या वेअर हाऊस मध्ये किती गलिच्छ प्रकारचं आणि घाणेरड्या प्रकारचं काम चालतं की जे लोकांच्या जीवानिशी खेळतात। तसंच पोलीस निरीक्षक काशीगाव पोलीस स्टेशन यांनाही आम्हाला काही चर्चा करायची होती, पण कदाचित त्यांच्याकडे वेळ नसल्यामुळे त्यांनी हवा तसा प्रतिसाद दिला नाही। त्यामुळेच आम्ही पुढे काय कारवाई होणार या अनुषंगाने आम्हाला डिसिप्लिनची आज नाईलाजाने भेट घ्यावी लागली। खरं तर 15 मिनिटांमध्ये जे काही फूड डिलिव्हर करायचा हा जो काय प्रकार आहे, खरं तर हा धोकादायक प्रकार आहे आणि रायडरच्याही जीवाशी खेळणारा प्रकार आहे। त्याच्यामध्ये बऱ्याच वेळा असं झालं, 15 मिनिटाची डिलिव्हरी म्हणून रायडर लोकांशी जास्त भरती करत गेले आणि ती भरती करत असताना कोणतंही पोलीस व्हेरिफिकेशन न घेणं, एका दिवसाच्या कामावरती ठेवण्याचा कामगार म्हणून असा त्यांनी प्रयत्न केला। त्यांच्या ऍपच्या माध्यमातून लायसन कोणाचंही द्या, गाडी कोणाची वापरा आणि फोटो कोणाची द्या, अशा प्रकारे ते त्यांनी बिना पोलीस व्हेरिफिकेशनचं सर्वांना भरती करून गेलं। आपल्या घरात आज जो डिलिव्हरी करणारा जो कोणी मुलगा येतोय तो नक्की कुठून आलाय, कुठल्या प्रांताचा आहे, त्याचं घर कुठलं, याची माहिती तरी कमीत कमी आपण ठेवली पाहिजे। या नात्याने आज आम्ही डीसीपी राहुल सरांना आज आम्ही ते पत्र दिलंय। त्या पत्राच्या अनुषंगाने त्यांनी उत्तम आम्हाला प्रतिसाद दिला। त्यांना आमचं म्हणणं योग्य वाटलं, ते म्हणाले आम्ही याच्यावरती योग्य ती लवकरात लवकर 2 दिवसात कारवाई करायला स्थानिक पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून चालू करू। सर, वेअर हाऊसचा जो तुम्ही विषय घेतलेला आहे, नेमका त्यामध्ये काय गैरप्रकार घडतो असं तुम्ही? अहो, खरं तर काय झालंय, आपल्या इथे एफडीएचे अधिकारी ठाण्याला आहेत। त्यांना एखादी कंप्लेंट करायची तर त्यांना मेल टाकायला लागतो, त्यांना फोन करायचा तर त्यांच्याकडे फोन गेल्यानंतर त्यांच्या वेगवेगळ्या डिपार्टमेंटकडे फोन जातो। म्हणजे उदाहरणार्थ मेन हेड ऑफिसला फोन केला तर मग ते झोन विचारतात, मग झोन मध्ये ठाणे आला, मग ठाण्यामध्ये मीरा भाईंदर आला, मग मीरा भाईंदर मध्ये हाटकेस आला, अशा झोन मध्ये त्यांचे फोन फिरले जातात। तोपर्यंत ते गुन्हा घडलेला आहे तो घडून जातो आणि हे वेअर हाऊस वाले म्हणजे जिथे आता त्यांना एक्सपायरी झालेले त्या कोल्ड्रिंक्स असतील किंवा खराब झालेल्या भाज्या असतील त्यांची डिलिव्हरी हे आपल्याकडे करत असतात, परंतु ते दाखवायचा प्रयत्न करायला गेलो तर ठाण्यावरून येईपर्यंत यांनी आपला बोजा बिस्तारा गुंडाळलेला असतो। मग अशा परिस्थितीमध्ये नक्की आपण कोणाकडे जावं? आणि आम्ही पुराव्यानिशी ज्यावेळी त्यांना फोटो व्हिडिओ सुद्धा देऊन सुद्धा ज्या दिवशी कारवाई करायची होती त्यांनी कारवाई करत असताना त्यांना सील करायला सांगितलं। पोलिसांना त्यांनी रोखलं की आपण सील करू शकत नाही, तो अधिकार आपल्याला नाही, एफडीएच्या अधिकाऱ्यांना नाही। त्याच्यामुळे पोलिसांनी आपले हात वरती केले, कायद्याच्या बंधनात राहून पोलिसांना आपलं कर्तव्य बजावता आलं नाही। त्याच्यामुळे माझा स्पष्ट आरोप आहे एफडीएच्या अधिकाऱ्यांवरती की तुम्ही याची शहानिशा केली नाहीत। आज रायडर लोकांचं तर आहे, पण जो आमचा पहिल्यापासूनचा मुद्दा आहे एफडीए अधिकाऱ्यांचा, त्यांना तर आम्ही कदापि सोडणार नाही, आम्ही त्यांच्या शेवटपर्यंत पाठीमागे राहणारच आहे। सर, हे क्विक सर्व्हिस देण्याची जी योजना आहे, तुम्हाला काय वाटतं की आज जनतेची फसवणूक करत आहे? अहो बघा ना, आपले तर तुम्हाला मी खरं सांगतो प्रवीणजी, तुमच्या चॅनलच्या माध्यमातून सांगतो, आता तुम्ही क्विक सर्व्हिस देण्याची तुम्ही गोष्ट केलात, ठीक आहे, धावपळीचं जीवन आहे, आपण या जीवनामध्ये धावपळ करत असताना आपल्याकडे वेळ फार कमी असतो। आपण पहिल्या घरामधला झेप्टो झोमॅटोचा डिलिव्हरी बॉय कोण होता? आम्हीच लोक होतो ना लहानपणी। आई त्या कामाच्या बदल्यात आम्हाला 2 रुपये द्यायची, त्यामुळे एका झेप्टो आणि झोमॅटो का आजची प्रकरणं नाहीत, आम्ही सुद्धा तेच कामं केली आहेत। घरातली भाजी आणायची, त्याच्यातला 1 रुपया उरला, मग तेव्हा पण आम्ही डिलिव्हरी बॉयच होतो ना। पण लोकांच्या जीवाशी घेणारे डिलिव्हरी बॉय आम्हाला लोक आहेत ना। तसे शासनाने जे बंधनं घालून दिले आहेत
की बाईक असतील, तुमची वाहन असतील, त्यांची योग्य प्रकारे तुम्ही त्यांचा लायसन असेल किंवा त्यांच्या गाडीची पेपर असतील त्यांची परिपूर्तता केली पाहिजे. हे करत नाही आणि कुठूनही कोण येतं. आणि मेन तर मला तर स्थानिक रायडर लोकांना सांगायचं आहे, हे जे बाहेरून येत आहेत त्यांच्यामुळे ह्यांच्या पोटावरती पाहायला आहे. जे फास्ट गाड्या चालवून 5 ते 10 मिनिटं डिलिव्हरी करून पुन्हा आपल्या सर्व्हिस सेंटरवरती येतात, त्यांना पुन्हा डिलिव्हरी भेटते. म्हणजे हा तर लोकांच्या सुरक्षेचा प्रश्न झाला ना रस्त्यावरचा. सर जे स्थानिक मुलं आहेत ते मराठी आहेत, जर समजा याच्यावर म्हणजे कारवाई जर झाली तर मराठी मुलावर एक प्रकारे अन्याय. अहो पण मी कुठे बोलतोय स्थानिक, मी तर उलट स्थानिक आपल्या रायडर लोकांना आव्हान करतोय की आज आपण परिवहन मंत्री आहेत, तुमच्याकडे गरीब आहात तुम्ही, तुम्हाला वाहन लागतंय काम करण्यासाठी, त्याच्या कागदपत्रांची पूर्तता तुमची होत नाही. त्याच्यासाठी युवासेना आज तुमच्या पाठीमागे आहे. कोणत्याही कागदपत्राची पूर्तता करण्यास विलंब लागत असेल तर परिवहन मंत्री प्रतापजी सरनाईक साहेब आणि तसेच आमच्या युवा सेनेचे कार्याध्यक्ष पूर्वेशी सरनाईक भाई आमचे यांच्या मुळे आम्ही आज इथपर्यंत उभे आहेत. आणि त्यांच्याकडून आपण ह्या रायडर लोकांचे जे काही कमी आहे ते आपण पूर्ण करून घेऊया. माझं तर उलट आव्हान आहे त्यांना स्थानिक रायडर लोकांना की तुम्ही या आमच्याकडे. बाहेरून येऊन जर तुमचा कोणी हक्क मारणार असेल त्यापेक्षा रायडर लोकांनी इकडे यावं. ग्राहकांना काय अपील असणार आहे? बघा आता मी तर ग्राहकांना अपील करून करून थकलोय. ग्राहक तेवढे सुज्ञ आहेत. फक्त माझी एवढी विनंती आहे की तुम्ही कुठून सामान घ्यावं कुठून नाही घ्यावं हा त्यांचा नैतिक आणि कायद्याने दिलेला त्यांना अधिकार आहे. पण माझी एवढंच विनंती राहील की माझं कुटुंब जशी मी बघतो तसं तुम्ही माझे कुटुंब आहात. म्हणून येत्या काळापर्यंत जोपर्यंत यांच्यावर कारवाई होत नाही, झेप्टो त्याच्यानंतर स्विगी झोमॅटो यांच्यावर जोपर्यंत योग्य ती कारवाई FDA करत नाही, कृपया करून सर्वांना हात जोडून विनंती आहे यांचा एक पण सामान घेऊ नका. ज्यावेळी यांच्या वेअरहाऊसची दुकानं बंद होतील त्यावेळी हे नियमांचे कटोकट पालन करतील. आणि जर नाही गेले तर ह्या सोमवारी मग आमचा दणका त्यांना मग आम्ही दाखवतोय चांगल्या पद्धतीने. सर तुम्ही बोललेलं आहे की झेप्टोचे सर्व्हिस रूम वगैरे जे आहे त्याच्यामध्ये जे आहे नियम असले पाहिजेत. कोणते नियम असले पाहिजेत? कोणते नियम असले पाहिजे म्हणजे विषय बघा, आता नियमांनी काम करायचं आहे तर तुम्हाला त्या ठिकाणी पहिली गोष्ट तर फायर सेफ्टी. तुम्ही जे बांधकाम केलंय वेअरहाऊसचं, तुम्ही शेड बांधतायत, ती शेड अधिकृत आहे का अनधिकृत आहे? रायडर लोक जे आहेत त्यांना युनिफॉर्म आहे की नाही आहे? रायडर लोक ज्या बाईक घेऊन चालले आहेत त्यांचे नंबर, त्यांच्या बाईकचे नंबर तुमच्याकडे रजिस्टर आहेत की नाही आहेत? त्यांची तपासणी तुमच्यातर्फे झाली आहे का? जो रायडर तुमच्याकडे काम करतोय त्याची पोलीस परवानगी तुमच्याकडे परवाना आहे का की बाबा ह्याचा मध्ये कोणत्याही प्रकारचा हा क्रिमिनल नाही आहे, आता उद्या कोणी बी येतोय आणि काय पण करून जातोय अशातला प्रकार नाही. त्या वेअरहाऊसची स्वच्छता, रायडर लोक जे आहेत बिचारे ते पाण्यामध्ये पावसामध्ये काम करतात, त्यांना रेनकोटची सुविधा नाही, त्यांच्या पायांना जखमा झालेल्या आहेत. हा गेल्या मी याच्यामध्ये व्हिडिओ सुद्धा दाखवला होता, तो तुम्ही पुन्हा एकदा बघा प्रवीणजी. आणि एवढे सगळे असताना हे सर्व दिसतंय ना, त्याच्यामुळे नियम काय ते शासनालाही दिसतंय. फक्त शासनानिमित्त पाहिजे कोणीतरी कंप्लेंट करावं. आता आम्ही कंप्लेंट करतो, आता बघूया शासन काय करते. आपण पाहिलं ज्या पद्धतीने निखिल तावडे यांनी सांगितलेलं आहे की जे जे वेअर हाऊस आहेत त्यामध्ये जे आहे पूर्णपणे स्वच्छता नियम सर्व बंधने पाळले पाहिजेत व प्रशासनाच्या नियमाटी ठरवून दिलेल्या या नियमाटीप्रमाणे हा झोमॅटो असो किंवा कुठलेही ऑनलाईन डिलिव्हरी करणारे जे वेअर हाऊस असो त्याच्यामध्ये स्वच्छता व नियम प्रशासनाने मानावेत व व्यवस्थित पद्धतीने हा सर्व विषय चालावा, जेणेकरून ग्राहकाच्या कुठल्याही कायदेशीर बाबीला या ठिकाणी जे आहे अडचण निर्माण होणार नाही, ग्राहकाला कुठल्याही पद्धतीचा धोका निर्माण होणार नाही. अशा पद्धतीने या सर्व ग्राहकाचं काळजी घेत असताना युवा सेनाचे निखिल तावडे यांनी सांगितलेलं आहे की जोपर्यंत नियम अटीमध्ये तुम्ही राहणार नाही तोपर्यंत मी या विषय घेऊन शांत बसणार नाही. पुढील काळामध्ये या विषयाला कशा पद्धतीने न्याय मिळतो हेच पाहणे योग्य ठरणार आहे. नमस्कार, जय महाराष्ट्र.